नाही, अजून तरी पक्षात तशी काही चर्चा नाही आहे. मंगळवारी चर्चा होण्याचे चान्सेस आहेत, कारण आता परवाची मंगळवारची बैठक तशी रद्द झाली होती. त्याच्यामुळं आता मंगळवारी काय निर्णय होईल तो त्या पद्धतीनं होईल. मंत्री भुजबळांचं नाव देखील चर्चेत होतं. मागील काळामध्ये त्यांनी देखील खासदार होण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. मात्र त्यावेळेला काही पक्षीय समीकरणं होती आणि त्यामुळे त्यांचं नाव राहिलं होतं. आता वाटतं तुम्हाला त्यांचं नाव यावं म्हणून? नाव आलं तर काय, आम्ही बरोबरच आहोत सगळेजण. नाव आलं तर चांगलंच राहील, त्याच्यात काय. पण तरुणांना संधी मिळणार की ज्येष्ठांना संधी मिळणार, काय झालं? नाही, आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील. भुजबळ साहेब जरी ज्येष्ठ दिसतात पण तरुण आहेत, अजून तरुणासारखं सगळं कामकाज त्यांचं चालू असतं. साहेब, मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यात अशी चर्चा आहे. अनेक आमदार सुद्धा अस्वस्थ आहेत. आपल्याला या संदर्भात काही कल्पना आहे का की नाही नेमकं काय चाललंय नाही, पक्षात? बाहेर जे चालतं ना ते आम्ही बाहेरून ऐकतो, तेव्हा आम्हाला पेच पडतो का मध्ये कुठंच काही नाही आणि बाहेर कसं चर्चा येते. बाहेर काय चर्चा असेल, आत तसं काही नाही. एक अशी चर्चा होती की प्रदेशाध्यक्ष तुमचे बदलले जाणार, सुनील तटकरेंची जबाबदारी काढून घेतली जाणार, अशी एक चर्चा आहे. नाही, चर्चाच असते, कोण ज्याच्या त्याच्या सोयीनं काय काढत असेल. पण तशी मध्ये तर चर्चा, वरिष्ठांमध्ये चर्चा कुठं काही झालेली नाही, असं आमचं मत आहे. संजय शिरसाट आहेत शिवसेनेचे, ते म्हणतात की राष्ट्रवादीचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत, येणाऱ्या दिवसात ते शिवसेनेत येतील. नाही, असं तर कुठं काही कोणाचं जाणवत नाही, कारण आम्ही नेहमी ज्या बैठका दादांनी बैठका सुरू केल्या होत्या तशा बैठका आताही होत असतात. तर तसं कोणाचाही स्वर कुठं कोणाचं तसं नाराजी वगैरे काही नाही आहे. आता मध्यंतरी दोन्ही पक्षाच्या विलगीकरणासंदर्भात चर्चा झाली होती. आपणही तशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती. आता 2 दिवसाआधी मुंबईमध्ये शरद पवारांच्या गटाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर त्यांचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी असं बोलले की विलगीकरणाचा मुद्दा संपलेला आहे. पण जे नाही, आता तो हा मुद्दा ज्या दिवशी दादांचा अंत्यविधी झाला त्या दिवशी थोडासा चर्चेत होता. त्याच्यानंतर 2-3 दिवस चर्चा झाली, त्याच्यानंतर त्याला पूर्णविराम झालेला आहे. त्याच्यामुळं अशी काही चर्चा नाही आहे. सुनील तटकरे असं म्हणते की बुवा मी लोकांमधनं 2 दिवस निवडून आलोय, जे लोक मागच्या दारांनी आलेले आहेत त्यांनी मला शिकवू नये, म्हणजे त्यांचा एक रोग जो आहे तो पाठपुरावा असं म्हणतायत. नाही, असं काही होणार नाही. ते सिनियर आहेत, त्यांच्या बाबतीत कोणी असं बोलणार नाही. पण मागच्या दाराने येणं म्हणणं हा खरं तर वरिष्ठ सभागृहाचा अपमान आहे असं वाटतं का? नाही, तसं म्हणण्यापेक्षा ते बोललेत का तेच जर कोणाला माहीत नाही. हे फक्त परस्पर कोणीतरी बोलतं आणि बाहेर येतं, त्याला काय अर्थ नाही. दादांच्या निधनानंतर पक्षामध्ये एवढी अस्वस्थता का वाढलेली आहे आणि जे ज्येष्ठ नेते होते तुमचे, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, यांच्या विरोधात एवढी नाराजी का पसरली पक्षात? अस्वस्थता तशी दादांच्या जाण्यानं पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेत सुद्धा आहे. तेव्हा ते वरिष्ठांमध्ये तर काही दिवस ते दुःख विसरणं म्हणजे फार मुश्किल आहे. त्याच्यामुळं तसं वाटत असेल, पण अंतस्थ काही नाही आहे. साहेब, एक नाशिक जिल्ह्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कांद्याचे दर घसरलेले आहेत मागच्या काही दिवसांपासून. आपण ज्या मतदारसंघात राहतो तिथेही कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. आपण या संदर्भात काही मुख्यमंत्र्यांना भेटून किंवा केंद्र सरकार मुख्यमंत्र्यांना भेटून आणि कॅबिनेटमध्ये तशी चर्चा झालेली आहे का 1235चा जो रेट दिला आहे त्याच्या खाली कोणीच येता कामा नये, अशा पद्धतीची सक्त ताकीद दिलेली आहे. पण 1200च्या वरती रेट मागतायत कांदा उत्पादन. 1200च्या वरती कांदा माल पाहून, कारण चालू वर्षीचा कांदा म्हणतात थोडासा म्हणजे माझ्यापेक्षा काका चांगलं कांद्यावर सांगू शकतील, कांदा टिकून राहिला नाही. काय असेल, हवामानाचा दोष म्हणा, पावसाचा दोष म्हणा, म्हणून व्यापारी किंवा जे काही खरेदीदार असतील त्यांनाही थोडंफार मागं पुढं होत असेल ते मालाच्या ह्याच्यावर. नसेल तर मला वाटतं 1200च्या वरही कांद्याचा भाव जात असतो. आता प्रश्न असा आहे, डिझेलची टंचाई आहे, एक तर दर वाढलेले आहेत, त्यामुळे ट्रक उपलब्ध होत नाहीये. आता व्यापाऱ्यांनी सोमवारपासून कांदा लिलाव बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. नाही, त्या बाबतीत काका बोलतील, मला त्याच्यातलं काही माहीत नाही आहे. शर्यत बघण्यासाठी तुम्ही आलेले होता. आता खरं मूळ विषयावर आपण आलो. पक्षातली शर्यतीची चर्चा केली आपण. ही शर्यतीची सगळी परिस्थिती बघून काय वाटलं? राजकारण बरं की हे बरं? नाही, काय बरं नाही असं काहीच नाही आहे. जे इथं निर्माण होतं ते सगळं बरं म्हणूनच निर्माण होतं आहे. राजकारण आहे बरंच, शर्यतही ही बरीच, कारण बऱ्याच शर्यतीवाल्यांना राजकारण मान्य नसतं. त्याच्यात त्यांचं ही स्पर्धा म्हणजे सगळ्यात आखरी स्पर्धा. त्याच्यामुळे त्यांचं मनाला समाधान वाटतं. ते धन्यवाद. थँक्यू काका. देऊन द्या ना. द्या ना. आज गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे पर्व दुसरं आहे. ही जी काही परंपरा आहे ही अशीच काकांच्या मार्गदर्शनाखाली अखंड चेवत राहो, चालत राहो. खूप चांगला छंद
हा जोपासला जातो. कारण आपण बघतो इतकी ईर्ष्या का महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा इथं स्पर्धेला मंडळी आलेली आहे. आणि ही जी बैलं किंवा ही खिलारी सांभाळले जातात, मला माहीत आहे का मी सुद्धा काही दिवस तो छंद पार पाडला तर अगदी मुलाबाळापेक्षा नातवंडापेक्षा जास्त जीव लावला जातो. अशा याच्यात त्यांची ईर्ष्या ही आज एवढं मोठं ऊन किंवा मागच्या वेळेला तर मला वाटतं भयानक असा पाऊस होता तरीसुद्धा शर्यती निफाडसारख्या उत्तर महाराष्ट्रात दुसऱ्या कुठंच होत नाहीत. कदाचित एक दिवस असा येईल का देशभरात एक नंबर येईल. धन्यवाद. थँक्यू. तुमच्या डिपार्टमेंटच्या संदर्भाने आता आंदोलन सुरू आहे, त्यांची जी मागणी एक दिवसाचा संप होता तो आता मिटलेला आहे. त्यांनी तसा एक दिवसासाठी आम्हाला कबूलही केलं होतं का कुठल्याच प्रकारची आरोग्याची काळजी घेतली जाईल, कुठल्याच प्रकारचं कोणतंही रोगी पेशंट अडचणीत येणार नाही. आणि मेडिकल जिथं हे आहे तुमचे दवाखाने आहेत तिथले मेडिकल स्टोर्स तर चालूच होते. आणि ज्यांना कुठं मेजर बाहेरून काही खरेदी करायचं असेल तर आपल्या FDA नंबर दिले होते, त्यांना फोन केल्यानंतर ते लगेच ते मेडिसिन उपलब्ध करून देत होते. मागण्यांचं काय झालं म्हणजे मागणीचं आता केंद्राकडं आपण त्याचे सगळ्या आमदारांनी म्हणजे काका असतील आणि नितीन भाऊ असेल, खोसकर असतील, सगळ्या आमदारांनी मला पत्र दिले होते. ते पत्र सगळे आम्ही केंद्राला पाठवले. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.